मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. जरांगे पाटलांविरोधात सरकारकडून कुठलंही षडयंत्र नाही, जरांगे पाटलांनी आपलं शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवावं, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली जरांगेंची भेट, बजरंग सोनवणेंकडून जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस. मनोज जरांगेंची प्रकृती कालपासून बिघडली, गेल्या 6 दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण. मनोज जरांगेंच्या उपोषणाला परभणीतील मुस्लिम समाजाचा पाठिंबा, तर परभणी जिल्ह्यामधल्या पेडगाव, लिंबा, हदगाव, बुद्रुक या गावांमधील लोकप्रतिनिधींनी देखील जरांगे पाटलांची भेट घेत पाठिंबा दर्शवला. जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, हा प्रयत्न सरकारकडून होणं अपेक्षित. एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांना आश्वासन दिलेलं आहे. आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं. लक्ष्मण हाके आजपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार. पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे आत्महत्या, कुटुंबियांचा दावा, चुकीचं पाऊल उचलू नका, पंकजा मुंडेंचा हात जोडून समर्थकांना आवाहन. खासदार बजरंग सोनवणे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यामध्ये पुण्यात बंद दाराआड चर्चा. विधानसभा निवडणुकीआधीच दोघांमध्ये भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. 16 जून रोजी जयदत्त क्षीरसागर कार्यकर्ता मेळावा घेत भूमिका जाहीर करणार. राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संदीप देशपांडेंकडून आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये बॅनरबाजी. विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडे आव्हान देण्याची शक्यता. आदित्य ठाकरेंचा आज वाढदिवस, आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातृश्री परिसरात जोरदार बॅनरबाजी. प्रहार पक्ष विधानसभेला 20 जागा लढणार, बच्चू कडू यांची माहिती. मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रामधील संभाव्य उमेदवारांची आज बैठक. बैठकीमध्ये उमेदवारांना विचारून पुढील पाऊल टाकणार, कडूंची प्रतिक्रिया. मला तिकीट मिळू नये म्हणून पक्षातील लोकांनीच आमदार सुभाष थोटेंना सुपारी दिली, प्रतिभा धानोरकरांचा आरोप. तर चंद्रपूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या विधानसभेसाठी तिकीट वाटणार, मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिभा धानोरकरांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव जाधव शेगावमध्ये परतले. शेगाव रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत. छत्रपती संभाजीनगरमध्ये गब्बरच्या नावानं पत्र व्हायरल. लाचखोरी विरोधात संभाजीनगरमध्ये गब्बरसारखी मोहीम. कायदा सुव्यवस्थेला कंटाळून जन्मलेला एका गब्बर असा पत्रामध्ये उल्लेख. धाराशिव जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. 42 पैकी 7 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती. नारंगवाडी, गोविंदपूर, शिराढोण इथल्या सर्कलनं पावसाची सरासरी ओलांडली. सांगलीमधल्या किर्लोस्कर वाडीमधील घोडाव इथे रेल्वेचा अंडरपास पाण्यानं भरला. मार्ग बंद झाल्यानं नागरिकांचे हाल. सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये सीना नदीला पूर. वाकाव परिसरासह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरच्या माढ्यामध्ये मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला. मुसळधार पावसामुळे ओढे नाले प्रवाहित, अनेक ठिकाणी शेती वाहून गेली. अमरावतीमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर. 841 ग्रामपंचायतींमधील पाणी दूषित होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये 180 कुटुंबांना स्थलांतराची नोटीस. भूवैज्ञानिकांच्या अहवालानंतर संभाव्य दरडग्रस्त गावांची निश्चिती. प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना. लांजा तहसील कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन. रायगड जिल्ह्यामध्ये खैरे गावावर दरडीचं सावट. महाड तालुक्यामधल्या खैरे गावात डोंगराचा काही भाग खचला. कंपनीच्या कामामुळे हादरे बसल्यानं दरड कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप.